एक सांज पन्हाळगडावर कोल्हापूर हायकर्सच्या वतीने वसुबारसच्या पावन संध्याकाळी पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमयी प्रकाशात एक सांज पन्हाळगडावर हा अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्या वतीने गेली 13 वर्ष हा उपक्रम राबवत आहेत। या दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिता राजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते शिवमंदिराचे पूजन करून आणि पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला। यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे संभाजीराजे छत्रपतींनी आज जे सण देवघर मंदिरे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे असल्याचं सांगितलं। ही पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना ह्याच्यानंतर काही बोलायला राहतच नाही, हे प्रत्येकानेच करावं। मी वाड्यात पण लावून आलेलो आहे आणि त्याच्यासाठीच इथं आलेलो आहे आणि हीच भावना आपल्या सर्वांनी जीवन ठेवावी, कारण की आज जे काही सण आहेत, जे देवघर आहेत, जे मंदिर आहेत, ते आज जे आहेत ते शिवाजी महाराजांमुळेच आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। शिवमंदिर आणि महाराणी ताराराणी साहेबांचा राजवाडा परिसरात हजारो दिव्यांच्या साक्षीने ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले। कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली। तेजोमयी प्रकाशात इतिहास अभ्यासक आणि संशोधक माननीय श्री इंद्रजित सावंत यांनी महाराणी ताराबाई साहेबांचा दिल्लीपती औरंगजेबाशी लढा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केले। दिवे लावून हा दीपोत्सव संपन्न झाला। दिवाळीच्या काळात आपण घरी गोडधोड करतो, रोषणाईचे दिवे लावतो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केल्यामुळे हे शक्य झालं। त्यामुळे दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी, असे कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले। जसं की आता संयोगिता राजे साहेबांनी सांगितलंच की जे देव किंवा आपण जे सण साजरे करतो, तर विचार करा की स्वराज्य जे काय आपण स्थापित केलेलं महाराजांनी जे स्वराज्य आहे त्या गडकोटांच्यामुळे ते स्वराज्य स्थापित झालं होतं। आणि सणासुदीचं दिवाळीच्या काळात आपण घरोघरी दिवे वगैरे लावत असतो, रोषणाई करत असतो, गोडधोड करत असतो। पण हे शक्य कुणामुळे झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामुळेच, त्या गडकोटांमुळे झालं। तर ऐन दिवाळीच्या काळातच जर हे गडकोट अंधारात असतील तर आपण दिवाळी कशी साजरी करायची? तर एक दिवा आपण पहिल्यांदा दिवा गडावरती लावला तर आपल्याला तो खूप मनाला प्रेरणित असेल आणि महाराजांचे गडकिल्ले कायम प्रेरणा देणारेच असतात। तर आपलं हे घरच आहे, गडकिल्ले म्हणजे आपलं परिवार, आपले घर। त्यामुळं मला असं म्हणायचं की हे दिवाळीच्या काळात हे गडकिल्ले अंधारात राहू नये आणि तिथेही दिवे लावावेत। ह्या संकल्पनेने 13 वर्षापूर्वी कोल्हापूर हायकर्सने हा छोटा उपक्रम साजरा केलेला आणि बरेच संस्था, संघटना, शिवप्रेमी जे आहेत ते आता इतर गडांवर पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा दीपोत्सव करत असतात। यावेळी यशस्वी वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता जयंत पाटील, कोल्हापूर हायकर्स परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते। खरं तर बघायला गेलं तर इतका सुंदर हा उपक्रम आहे। कोल्हापूर हायकर्स हे ग्रुप आहे हे आणि 13 वर्षांपासून हे करतायत। पण मला पण रिसेंटलीच ह्या गोष्टीची माहिती कळाली आणि इतकं छान पद्धतीने दिवाळी आपण घरी करतो, पण महाराजांच्या मंदिराच्या इथे ही सांज साजरा करणं म्हणजे हा खूप छान आणि खूप मनाला भावून जाणारा उपक्रम आहे। तर माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं असेल की सगळ्यांनी आपण जेवढं राजेंचं, जेवढं महाराजांचं आपण आदर करतो किंवा सगळ्या गोष्टी आहेत, तर इथे येऊन महाराजांच्या मंदिराच्या समोर हे जेव्हा मुलं हे सगळे उपक्रम करतात तर आपण त्यांना येऊन एक प्रोत्साहन देणं हेच आपलं एक छोटंसं आपण एक कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो। आणि खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे। इतके छान पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे, व्याख्यान ठेवलेले आहे, इथे दांडपट्टा सगळा मर्दानी खेळांचं पूर्ण हे केलं आहे आणि इतकं चांगला प्रतिसाद आहे। हा पूर्ण म्हणजे गडाचंही आणि महाराजांचाही मान राखून हा पूर्ण कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल मी सगळ्यांना कोल्हापूर हायकर्सने ह्या ग्रुपला खूप शुभेच्छा देते आणि इथून पुढेही हा उपक्रम याच्याही चांगल्या मोठ्या लेवलवरती होत राहो आणि आमचा त्यांना
पूर्णपणे सहकार्य असणार असं मी त्यांना सांगू इच्छिते आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देते.